रायगड जिल्ह्यासह कोकणात गेल्या 48 तासांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय आणि या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातल्या पूर परिस्थिती निर्माण करणाऱ्या नद्या ह्या कालपासून धोका पातळीपर्यंत पोहोचल्या आहेत। कोकणामधली आणि महाड तालुक्यातली सावित्री नदी देखील आता दुथडी भरून वाहते। काल रात्री महाड नगरपालिकेकडून या सावित्री नदीनं पातळी ओलांडल्यामुळे धोक्याची घंटा देखील वाजवली आणि महाडकरांना पुन्हा एकदा 2021च्या महापुराची आठवण झाली। मात्र याच पुरामुळे महाडकरांची मोठ्या प्रमाणात दानादान उडाली होती। त्याच भीतीमुळे महाडकर काल रात्रीपासून सावध असल्याचं पाहायला मिळतंय। मी आहे सध्या याच सावित्री नदीच्या भोईघाट परिसरात। सावित्री नदी आज आपण बघितलं तर इशारा पातळीपर्यंत आहे। सकाळपासून पावसानं दडी मारून बसले असलं तरी सावित्री नदी ही दुथडी भरून वाहताना दिसते। आपल्यासोबत महाड येथील काही स्थानिक नागरिक आहेत, ते 2021च्या पूर परिस्थितीचा या ठिकाणी संपूर्ण आढावा देणार आहेत। दादा, काय सांगाल एकंदरीत की महाडकरांनी गेल्या अनेक वेळेला या पूर परिस्थितीचा सामना केलेला आहे। 2021 मध्ये देखील महापूर आला होता आणि या महापूरमध्ये संपूर्ण महाड शहर या पाण्याखाली गेलं होतं। एकंदरीत आपण देखील या महापुराचा सामना केलाय, काय सांगाल या जुन्या आठवणींना? प्रथमतः मला सांगायचं वाटतं की संपूर्ण हे महाड शहर आहे, या शहराच्या भोवती सावित्री नदी, काळ नदी असं संपूर्ण नदीने वेढलेलं हे महाड शहर आहे। तसे भौगोलिक परिस्थिती पाहिली या महाड शहराची तर महाड शहर अक्षरशः कपबशीमध्ये आहे आणि बाजूनी सर्व नद्या आहेत। परंतु मला सांगावं असं वाटतं की अनेक वर्षापासून ह्या महाड शहराला पुराचा धोका हा सातत्यानं होतो। याचं कारण एवढंच आहे की पूर्वी आमचं गायमुख भरायचं आणि महाड शहरामध्ये पाणी यायचं, परंतु आता जी डेव्हलपमेंट झाली, ह्या डेव्हलपमेंटनंतर चारी बाजूनी आता पाणी येतं। मग दस्तुरीकडनं पाणी येतं, राबात कॉलनीतून पाणी येतं, सगळीकडून काजळपोळ्याच्या इकडून पाणी येतं। 2005मध्ये तर प्रचंड नुकसान झालं होतं। 2005 झालं, त्यानंतर 2021 हा दिवस फार स्मरणात राहणारा दिवस आहे। हा महाप्रलयकारी असा हा महापूर आला आणि न भूत अशी संपूर्ण पूर बघितल्यानंतर नक्कीच की एवढी परिस्थिती निर्माण झाली की संपूर्ण महाड शहर उद्ध्वस्त झालं होतं। करेक्ट। आणि हे उद्ध्वस्त झाल्यानंतर त्याच्यामध्ये व्यापारी वर्गाचं फार मोठं नुकसान झालं। व्यापारीचं होत असताना आज महाड शहरामध्ये जे काही नवे नगर आहे, कुंभाराळी आहे, तांबटभुवन आहे, काजळपूर आहे, त्यानंतर कोटआळी आहे, कोटेश्वरी तळी आहे, अशी सर्वसामान्य जनता ह्या महाड शहरामध्ये राहिलं आणि त्या जनतेला खऱ्या अर्थानं तसं पाहिलं तर एवढं मोठं नुकसान झालं की सरकारने पैसे देऊनसुद्धा ते नुकसान भरून आलेलं नव्हतं। कारण एकदम तुटपुंज म्हणजे 10,000 रुपये फक्त साफसफाईला देण्यात आले होते, परंतु ह्याच्यात जे नुकसान झालं ते सर्वसामान्य नागरिकांचं झालं, जी मी तुम्हाला आत्ताची वस्ती सांगितली ती। आणि त्याचबरोबर जे व्यापाऱ्यांचं नुकसान झालं ते प्रचंड झालं, कारण त्यांचा इन्शुरन्स असतो, त्यांना दिलासा कुठेतरी भेटला। पण ह्या ज्या काही आजूबाजूच्या ज्या काही वस्ती आहेत आणि त्या दाट वस्ती आहेत आणि त्या दाट वस्तीमध्ये गरीब माणूस राहतो, हा मात्र फार मोठा पुन्हा हीच आठवण काल महाड नगर परिषदेनं सायरन वाजवलं आणि पुन्हा महाडकर जागृत झाल्याचं पाहायला मिळालं। सावित्री नदी देखील धोका पातळीपर्यंत येऊन ठेपली होती, मात्र पावसानं आता दडी मारल्यामुळे पुन्हा एकदा महाडकर सुखावल्याचं चित्र आहे। एकंदरीत कालच्या घोंगावलेल्या भुंग्यावर महाडकर जे एकंदरीत स्तब्ध झाले होते, काय सांगाल त्याच्याबद्दल? काय झालं होतं की तुम्हाला माहिती आहे, काल गुरुपौर्णिमा होती आणि ह्या पौर्णिमेच्या दिवशी ह्या नदीला फार, ह्या खाडीला फार उधाण असतं आणि या उधाणामुळे प्रचंड पाऊस निर्माण झाला। महाबळेश्वर सारख्या ठिकाणी मोठा पाऊस पडला, पोलादपूर सारख्या मोठ्या पावसाचं जो प्रचंड जे पाणी आहे ते महाबळेश्वर पोलादपूरपासून ह्या सावित्री नदीला येतं। काल अशी परत लोकांच्या मनामध्ये घबराट निर्माण झाली की पुन्हा ह्या पुराचं पाणी येतंय की काय आणि पुन्हा आपल्याला 2021चा सामना करावा लागतो काय, असं लोकांना वाटलं होतं। परंतु दुर्दैवाने तुम्हाला सांगावं असं वाटतं की सुदैवाने वीरेश्वर महाराजांची आपल्यावर कृपा आहे, परमेश्वराची कृपा आहे, ते पाणी आलं नाही। पण ह्याच्या मागचं एक तुम्हाला सांगू इच्छित की महाराष्ट्र शासनाने जो काही ह्या नदीमधला गाळ काढला आहे आणि ह्या गाळ काढल्यामुळे हे पाणी खऱ्या अर्थानं घुसलं नाही
तर त्याचा कुठेतरी गाल उपशाचा फायदा झालेला पाहायला मिळतो. आणि नक्कीच. माझं एक तर हे आपल्यासोबत महाडकर आहेत. पुन्हा एकदा 2021 ची पुनरावृत्ती होते का, पुन्हा याच महापुराचा आम्हाला सामना करावा लागेल का, अशी भीती महाडकरांना कालपासून लागली होती. मात्र सावित्री नदीच्या ज्या नदीचं जे पात्र आहे ते काही महिन्यांपूर्वी या पात्रातली गाल उपसा देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता आणि त्यामुळेच कुठेतरी ही संभाव्य परिस्थिती थांबली आणि महाडकरांवर येणारं हे संकट हे थांबल्याचं पाहायला मिळते. नागरिकांनी हा संपूर्ण 2021 पासूनची ही व्यथा या ठिकाणी मांडलेली आहे. गणेश मापराळकर, एबीपी माझा, रायगड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.